तर इकडे राहुल नार्वेकरांनी वरळीतील नाखवा कुटुंबियांची भेट घेतली आहे। आरोपीवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही सुद्धा त्यांनी कुटुंबियांना दिलेली आहे। राज्यातील हिट अँड रनच्या घटनांना आळा घातला पाहिजे अशी प्रतिक्रिया यावेळी राहुल नार्वेकर यांनी नोंदवली आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जी आपल्यासोबत आपण बातचीत करणार आहोत। सर, वरळी हिट अँड प्रकरणातील जे प्रदीप नाखवा होते त्यांची तुम्ही भेट घेतलेली आहे, त्यांचं तुम्ही म्हणणं ऐकून घेतलेलं आहे, काय एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे, काय प्रतिक्रिया? अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली आहे आणि मुंबईत किंवा राज्यात ज्या प्रकारे हिट अँड रनच्या केसेस आपण बघत आहोत त्याच्यावर कुठेतरी आळा घालणं आवश्यक आहे। कुठेतरी ह्याच्यावरती बंधन आणून लोकांना समज देणं आवश्यक आहे। त्यामुळे ह्या प्रकरणात सर्वात कठोर कारवाई होईल असं ग्वाही आम्ही त्यांना दिलेली आहे। त्यांच्या चुकीमुळे दुसऱ्यांचा जीव गेला असेल, त्यांना हानी झाली असेल, अशा लोकांना कदापि माफ केलं जाणार नाही। अशी कारवाई शासनाकडनं करून घेण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे। कुलाब्यातले मच्छीमार असू द्या अथवा वरळीतले मच्छीमार असू द्या, त्यांचे प्रश्न वारंवार जे ते तुम्ही मांडताना किंवा तुम्ही त्यांच्याकडून ऐकून घेताना आणि त्यांचं सोडवताना पाहायला मिळत होतात। आता त्यांनी काय नक्की काय सांगितले आणि तुम्ही काय त्यांना आश्वासन? मुंबईत कोळीवाडे आहेत, सायन असेल, कुलाबा असेल, वरळी असेल, या ठिकाणी पावसाळी काळी जिकडनं सोर्स आहे मच्छीचा तिकडनं त्यांच्या ठिकाणी आणण्यासाठी शासनामार्फत ट्रान्सपोर्टची व्यवस्था करून देण्यासंदर्भात आज मी चर्चा केली आहे आणि ते कामही आपण लवकरच करून घेणार आहोत। कॅमेरामन रोहन पवारसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।